कुर्ला परिसरात बेसचा अपघात करणाऱ्या ड्रायव्हर संजय मोरेवर रिमांडवेळी गंभीर आक्षेप पोलिसांकडून नोंदवण्यात आले। बसचा हत्यारासारखा वापर केला का आणि कोणत्या गटाचा हा भाग होता का असे प्रश्न पोलिसांनी उपस्थित केले आहेत। तर ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्याने अपघात झाल्याचं संजय मोरेने पोलिसांना सांगितलं। दरम्यान या अपघातानंतर कुर्ला परिसरातून बीकेसीकडे जाणारी बेस्ट सेवा ही 2 दिवसांपासून ठप्प आहे। कुर्ला स्टेशन परिसरात सोमवारी रात्री झालेल्या बस दुर्घटनेच्या वेळचा बसमधील सीसीटीव्ही समोर आलाय। गर्दीच्या ठिकाणी या बसनं 40 वाहनं आणि 49 पादचाऱ्यांना चिरडलं। या 7 जणांचा हकनाक बळी गेला। ही बस बाहेर एका पाठोपाठ एक गाड्या आणि लोकांना चिरडत असताना या भरधाव बसमध्ये असलेले प्रवासी पुरते धास्तावले होते। शेवटी बस जेव्हा धडकून थांबली तेव्हा धास्तावलेल्या प्रवाशांनी एसी बसच्या काचा फोडत बस बाहेर उड्या घेतल्या। बसमधला हा सगळा प्रसंग सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय। पण हे सगळं घडलं कसं याचं गूढ अजूनही उकळलेलं नाही। बसचा ड्रायव्हर संजय मोरे याला कोर्टात हजर केलं तेव्हा दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला गेला। यावेळी पोलिसांनी संजय मोरेच्या रिमांडची मागणी करताना मोरेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले। बस ड्रायव्हर संजय मोरेनं केलेला अपघात हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। संजय मोरेचा गुन्हा करण्याचा नेमका हेतू काय? बसचा हत्यारासारखा वापर करून नागरिकांना चिरडलं का? संजय मोरे कोणत्या कटात सहभागी आहे का? संजय मोरेच्या कटात इतर कोणी सहभागी आहे का? हे कृत्य मोरेने कोणाच्या सांगण्यावरनं केलंय का? बस चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण संजय मोरेने घेतलं होतं का? अपघातावेळी मोरे अंमली पदार्थाच्या नशेत होता का? याचाही तपास गरजेचा असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। यानंतर संजय मोरेला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मी आरोपीशी भेटल्यानंतर त्याला विचारलं याचं, त्यांनी इतकं सांगितलं इलेक्ट्रिक बस जी होती तिच्या खराबी कारणामुळे हे घडलेलं आहे। आम्ही कुठला उद्देश हेतुपूर्वक केलेला नाही। वैद्यकीय तपासणीमध्ये कुठले अंमली पदार्थ त्यांनी केलेलं हे केलेलं आहे त्या संदर्भात कुठला पुरावा आज ते न्यायालयात सादर करू शकलेले नाही। न्यायालयाला वाटलं की गुन्ह्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे त्यामुळे न्यायालयाने त्यांना 11 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। दुसरीकडे ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्यानं अपघात झाल्याची कबुली संजय मोरे यांनी दिली आहे। ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्यानं गोंधळलं होतं। क्लच नसलेल्या गाड्या चालवणं गैरसोयीचं आहे असा जबाब संजय मोरेने दिला। गाडी चालवताना क्लच समजून एक्सिलेटर दाबला गेल्याचीही त्याने कबुली दिली। 43 वर्षीय संजय मोरेला ड्रायव्हिंगचा अनुभव आहे, मात्र ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती असं त्याने सांगितलंय। 1 डिसेंबरला पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवल्याची माहिती दिली। अपघातग्रस्त बसच्या तपासणीत बसचे ब्रेक काम करत असल्याचं निष्पन्न झालं। या अपघाताला 2 दिवस उलटत नाहीत तोच मुंबई CSMT स्टेशन जवळ बसचा आणखी एक अपघात झाल्याचं समोर आलं। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। जस्ट इथे शॉपिंग करत होतो तर तिथून बाईकवाला जोराचा आला आणि तो सिग्नल तोडून आला आणि त्याच्यानंतर इथून मग बस निघाली, त्याच्यामुळे तो पादचारी बांबरला आणि घाबरून पडला आणि बसच्या मागच्या टायर खाली गेला। चूक कोणाची होती काय दिसतंय? चूक बाईकवाल्याची होती, कारण की तो ज्या स्पीडने आला तर त्याच्या आवाजामुळे तो जरा बांबरला गेला आणि गाड्या सगळ्या सुटला। तो ऍक्च्युली तो पादचारी जो होता जो गाडी खाली गेला तो रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करत होता। वर्षानुवर्ष मुंबईकरांना सुरक्षित प्रवास घडवणाऱ्या बेस्टचे गेल्या 2 वर्षात तब्बल 150हून अधिक अपघात झालेत। जानेवारी 2023 ते डिसेंबर 2024 या काळात 160 बसेसचा अपघात झाला। या 160 अपघातांमध्ये 42 जणांचा मृत्यू तर 150 जण जखमी झाले। अपघातात बेस्टच्या मालकीच्या आणि भाडेतत्वावरील बसेसचा समावेश आहे। कंत्राटी पद्धत आल्यानंतर अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली। कुर्ल्यातील अपघातानंतर बेस्टच्या खासगीकरणावरनं अनेक नवे प्रश्न उपस्थित करण्यात आले। कुर्ला स्टेशन परिसरामध्ये अपघात झाल्यानंतर गेले 2 दिवस त्या भागातील बेस्ट सेवा बंद करण्यात आली आहे। याचा फटका बीकेसीकडे आणि पश्चिम उपनगरामध्ये जाणाऱ्या मुंबईकरांना सहन करावा लागतोय। आता या अपघात प्रकरणी
पुढे काय कारवाई होणार आणि कुर्ला स्टेशन परिसरातील बेस्ट सेवा कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई. तर कुर्ला बस दुर्घटनेनंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दुर्घटनाग्रस्तांना मदत करायचं सोडून काही लोकांनी सोन्याचे दागिने, मोबाईलसह मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याचं समोर आलं. कुर्ला अपघातातील मृत कनिष फातिमा या महिलेसोबत हा अमानुष प्रकार घडला. तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि कानातील दागिने ओरपडतानाचा हा धक्कादायक असा व्हिडिओ समोर आलाय. वहाँ पे जब हॉस्पिटल में भी जब वहाँ पे लेके गए थे पेशेंट्स को, मतलब जो एक्सीडेंट हुए, जो जख्मी, उनके साथ भी ऐसा कुछ वहाँ पे उनका कुछ सामान चोरी हुआ, ऐसा कुछ हुआ है क्या? जी हाँ, ये तो मेन मुद्दा यही था कि हम लोग ने अभी हाल ही में हमारे पास एक वीडियो आया जब ऑन द स्पॉट डेट हुई थी. कुछ लोग उनके हाथ से गोल्ड के बैंगल्स थे वो निकाल रहे थे. अभी तक का पता नहीं चला, वो चीज़ हमको मिली नहीं. और जब हम एम्बुलेंस के साथ हॉस्पिटल पहुंचे थे वहाँ पे, तो हमने देखा था कि हमारी मम्मी के कान में भी 2 बालियाँ थी और गले में चैन थे. तो वो टाइम पे हम लोग देख के आधे घंटे के बाद पता चला कि वो चैन मिसिंग था और एयरिंग मिसिंग थी. कान का जो होता है वो मिसिंग था. तो हमने वहाँ के डीन को और वहाँ के जो पुलिस डीसीपी साहब थे उनको भी कहा, तो उन्होंने बोला कि इसके ऊपर हम कार्रवाई करेंगे, सीसीटीवी में देखेंगे. मगर अभी तक का उसके बारे में कुछ पता नहीं चला. जब मैंने आवाज़ उठाया तो फिर आखिरी में जो पंचनामा हुआ उसमें उन्होंने हमको चैन और एक हाथ की बैंगल्स दिया. जो फाइनली जो हाथ से मिसिंग था वो अभी तक का नहीं मिला है. मिसिंग में 2 बैंगल्स है और कान का. पण आता प्रशासनाकडून देखील तुम्हाला जी मदत आहे ती जाहीर करण्यात आली आहे, ती पर्यंत तुम्हाला मिळाली आहे की नाही? प्रशासन ने जो मदद के लिए बोला वो तो अभी उनका अनाउंसमेंट हुआ है. वो चीज़ें हमारे पास अभी तक का पहुंची नहीं है. असल में हमको पैसे से मतलब नहीं है, हमको वो चीज पे आप कार्रवाई करो जो घटी है. नक्कीच पाहिलं, ज्यांच्या घरी संपूर्ण ज्या घटना घडली, त्या घटना घडल्यानंतर जो मृत्युमुखी पडलेला त्या परिवारातील एका सदस्याची आपण आता बातचीत केली. त्यांची घटना घडली त्या दिवशी नेमकं काय काय घडलं आणि प्रशासनाने इकडे आता पुढे काय बदल केला पाहिजे या सर्व गोष्टीची माहिती ते एकंदरीत हे त्यांच्याकडून देण्यात आले. महत्वाचं म्हणजे आता या गोष्टीची प्रशासनाकडून दखल देखील घेतली जाणार की नाही हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या दिवसांमध्ये तितकंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.